नाही, आता विषय असा आहे की तुमची 107 होते का 1 होती विषय 107 होते का 51 होते? 107. बघा, आज आपण कामगार आयुक्तांसमोर गेलो होतो, तर तुम्ही सगळ्या त्यांनी समजावून सांगितलं, पण ते शेवटी सरकारी अधिकारी आहेत, त्यांनी अर्ध सांगितलं, अर्ध मी सांगू तुम्हाला. त्यांनी जे म्हटलं त्यात काही चुकीचं नाही. त्यांनी जे सांगितलं की तुम्हाला जर या GR वरती स्टे आणायचं असेल तर हायकोर्टाला जावं लागेल. जे हायकोर्ट आपल्याकडे तर औरंगाबाद संभाजीनगरला आहे, परंतु दुसरी बाजू यामध्ये अशी आहे तुमची की तुम्ही 2012 असेल 13 पासून जे काम करताय, बरं का, आता आपली ही लढाई 1-2-3 टप्प्यावरती चालणार आहे. साहेबांनी एकच टप्पा त्यातला सांगितलं आहे की पहिल्याच सगळं जाऊन तुम्ही काय करा की हायकोर्टला जाऊन स्टे घ्या त्या विषयात, आणि ती गोष्ट केल्यानंतर दुसऱ्या 2 गोष्टी कोणत्या करायच्या आहेत या मी तुम्हाला सांगतो. एक तरी असं आहे की 2012 पासून ते 2025 पर्यंत 13 वर्ष झाली आपल्याला किमान वेतन मिळालं नाही शासनाचं. तर ती अमाऊंट प्रत्येक महिन्याला 60,000च्या घरात जाईल, महिन्याची म्हणतो बरं का आम्ही. त्यामुळे ती जी अमाऊंट आहे 80 ते 90 हजार रुपये तुमची वर्षाची गुणुले 12-13 ही अमाऊंट आहे. अशा प्रकारची अमाऊंट 7-8 लाखाच्या घरात जाते. एक. दुसरं, प्रॉव्हिडंट फंड तुमचा किती जमा आहे किती नाही ह्याची तक्रार आपल्याला त्याचे कमिशनर असतात. आता सोलापूरला आहे, त्यांनी मला सांगितलं तिकडे आपल्याला जावं लागेल. म्हणजे काय झालं, आता या साहेबांकडे आपली जी केस चालू आहे ती किमान वेतन न दिल्यामुळे एक त्यावरून त्यांना बोनस, एक पगार बोनस 8.33 जो विषय असतो त्याप्रमाणे द्यायला लागतो. 2. आणि तिसरं म्हणजे बाकी काही तुमची फॅसिलिटी असेल, काही तुम्ही द्यायची असेल ती, अशा 3 गोष्टीसाठी आपण इकडं आता भांडत आहोत. पुढची 8 तारखेला तेच होणार. दुसरं, आपल्याला जायला लागेल हायकोर्टला. जर ह्या गोष्टीवरती स्टे आणायचं असेल, का जावं लागतं हे पण सांगतो. कारण की मुळात आपल्याला समजा 1 महिन्याची नोटीस मिळाली असेल तर आपण इथे जाऊन स्टे घेतला असता, साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण नोटीस त्यांनी हुशारीने दिलेली आहे आणि हेच कारण आपण हायकोर्टात सांगून त्या ठिकाणी याच्यावरती स्टे घेऊ शकतो. मुद्दा नंबर 2. मुद्दा नंबर 3, कमिशनरला जे आहे PF कमिशनरला तुमची सर्व्हिस 5, 10, 15 काय भरली असेल ती असेल, तुमचं PFचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आपल्याला माहिती आहे की PF हा घर बांधणीसाठी किंवा लग्नासाठी काढता येतो मुलामुलीच्या. तर असा PF किती भरला आहे, तो जर PF हे योग्य भरला नसतील तर त्यांना या आस्थापनाला म्हणजे तुमच्या मेडिकल कॉलेजला आणि त्या जो एजन्सी आहे त्या नोटीस काढता येते. 3. 4, ही ESIC जो इन्शुरन्स आहे त्या इन्शुरन्सचे पैसे जर तुम्हाला मिळाले नसेल तर इन्शुरन्स कमिशनर संभाजीनगरलाच आहे त्याच्याकडे जाता येईल. म्हणजे लक्षात घ्या की तुमच्यावरती अन्याय झाला आहे, त्याला या 4 मार्गातून आपण लढा देऊ शकतो. आता साहेब काय करतील, तात्काळ तुम्हाला 1 महिन्याचा पगार आणि किती अमाऊंट ते तुमची 7 निघेल 8 लागेल तेवढी रिकव्हरी ही त्या एजन्सीकडून ते लावू शकतात. 1. दुसरं, हे 4 गोष्टी व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आहे जी साहेबांशी मी बोललो की तुमच्या सगळ्यांची या मंडळाची एक लिस्ट तयार करायची. तुम्ही अफेक्टेड आहात म्हणजे तुम्ही परिणामित आहात, तुम्हाला कामावून काढलंय अशी यादी तयार करायची आणि त्या यादीच्या आधारे तुम्हाला याच लातूर शहरामध्ये कुठे ना कुठे काम द्यायचं, ते पण बोर्डाच्या तर्फे. साहेबांनी त्यांची अडचण सांगितली की त्यांच्याकडे स्टाफ नाही, परंतु आपल्याकडे ते मंडळ रजिस्टर आहे, मंडळ आहे. त्यामुळे अशा 5 धर्तीवरती आपल्याला काम करावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही अजिबात ना उमेद होऊ नका, कारण की हा लढा आहे आणि आपल्याला तो लढावा लागेल. पण या ठिकाणी साहेबांचं पॉझिटिव्हनेस आहे की आपल्या हातामध्ये चांगली रक्कम साहेबांतर्फे मिळू शकते. मग ती 5 ते 10 लाख यामध्ये काही असेल
हायकोर्टाकडून स्टे मिळाला तर तुम्हाला परत त्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी जाता येतं. पी एफ ऑफिसला जर तुमचा पी एफ जमा असेल, खरंच कोणाची गरज असेल तर तुम्हाला पी एफ तुम्हाला काढता येईल. आणि जेवढा पी एफ त्यांनी भरला नाही प्रामाणिकपणे म्हणजे काम चुकार केला असेल किंवा त्याने चोरी केली असेल पी एफची, त्या पी एफची आपल्याला नोटीस काढून तो पी एफ त्याला जमा करायला लावू शकतो. आणि हे या सगळ्या आत्ता ह्याच्यामध्ये होऊ शकतं. हायकोर्टला जाण्याचे 2 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत की जर कुठल्याही कामगाराला काढायचं असेल तर 1 महिन्याची नोटीस द्यावी लागते. तुम्हाला कुठलीही 1 महिन्याची नोटीस दिली नाही. आणि या व्यतिरिक्त तो जो जी आर आहे तो 25 जुलै 2024चा आहे. म्हणजे 1 वर्षापूर्वीचा जी आर आहे. यांनी आपल्याला सांगायला होतं, यांनी हे जपून ठेवली, आम्हाला सांगितली नाही. अशा स्वरूपाचं अन्याय आमच्यावरती झालं म्हणून आपण कुठे जाऊ शकतो? हायकोर्टला. आणि 107 जण 12 वर्षाचं काम करतायत, संसार उघड्यावरती आले. अशा आधारावरती हायकोर्ट आपल्या यांच्या जी आरला स्टे देऊ शकतं. ओके, ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे साहेबांनी सांगितलं बघा, शेवटी तेही सरकारी अधिकारी आहेत, त्यांना लिमिटेशन्स आहेत. आणि अचानकपणे 107 जणांचं काम त्यांच्या अंगावरती आलं. ते बोललेत किमान काहीतरी 1 महिन्याचा पगार आणि किमान वेतन. साहेबांनी किमान वेतन तुम्हाला सांगितलं आहे 16,000. आता तुम्हाला मिळतं 7,000. ॲव्हरेज जरी 7,000 पकडले, ॲव्हरेज जरी 7,000 पकडले, बाकी लय काही नको, तर प्रत्येकाचे जवळजवळ 80-90 हजार वर्षाचे तरी बुडवले 10 किंवा 12.